पेण तालुक्यातील सर्वात मोठी आणि मानाची क्रिकेट स्पर्धा वैकुंठदादा पाटील पुरस्कृत हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2026 येत्या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 31 डिसेंबर ते 4 जानेवारी 2026 रोजी जय गिरोबा मैदान जोहे येथे पार पडणार आहे। ही स्पर्धा म्हणजे हमरापूर विभागातील खेळाडूंसाठी पर्वणी समजली जाते। या स्पर्धेत एकूण 16 संघ असून यामध्ये 224 खेळाडूंना खेळण्याची संधी उपलब्ध झाली आहे। स्पर्धेचे प्रथम क्रमांक 1 लाख आणि भव्य चषक, द्वितीय क्रमांक 50,000 व भव्य चषक, तसेच तृतीय क्रमांक 25,000 व भव्य चषक आणि चतुर्थ क्रमांक 25,000 व भव्य चषक विजेत्या संघांना देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे मालिकावीरसाठी भाजप महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा शर्मिला वैकुंठ पाटील यांच्याकडून 2 व्हीलर बक्षीस देण्यात येणार आहे। या स्पर्धेचा ऑक्शन डे रविराज फार्म येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। यावेळी दादरगावचा आशीर्वाद वैभव ठाकूर याची ISPL मध्ये निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले। त्यानंतर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ऑक्शन डे संपन्न झाला। यावेळी भाजप रायगडचे महामंत्री वैकुंठ पाटील, महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा शर्मिला वैकुंठ पाटील, मिलिंद पाटील, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, हॅट्रिक सरपंच वासुदेव म्हात्रे, कलवे सरपंच सतीश पाटील, संजय डंगर, अंतोरे सरपंच अमित पाटील, उपसरपंच गणेश पाटील, राजेंद्र पाटील, नरेंद्र महाराज, नगरसेवक नीलकंठ म्हात्रे, विवेक जोशी, हर्षल पितळे यावेळी उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना क्रिकेट प्रेमींसाठी मैदान उपलब्ध झाले आहे। आता लवकरच पॅव्हिलियनचे देखील उद्घाटन होईल आणि या मैदानावर आशीर्वाद ठाकूर सारखे खेळाडू इथून निर्माण होतील असे भाजप रायगडचे महामंत्री वैकुंठ पाटील यांनी सांगितले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन पाटील तारा आणि परमेश पाटील सोनकार यांनी केले। आपल्याला माहितच असेल की आपण पहिल्या हमरापूर प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना आपल्याकडे ग्राउंड नव्हता, आपण शेतामध्ये खेळत होतो आणि त्याच्यानंतर पुढच्या 2 वर्षामध्ये आपण हमरापूर विभागासाठी स्वतंत्र असं मैदान आपण त्या ठिकाणी तयार केलं। आता हे मैदान तयार होतच, पण तो मैदान तयार होत असताना सुद्धा आपल्याला उणीव भासत होती, ती भासत होती पॅव्हिलियनची। मला या ठिकाणी सांगावंच खूप आनंद वाटतोय की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्याला हमरापूर विभागासाठी पॅव्हिलियन त्या ठिकाणी मंजूर झालंय। JSW-CSR फंडातून त्या ठिकाणी पॅव्हिलियन मंजूर झालंय आणि निश्चितपणे ही लीग ज्या वेळेला चालू होईल किंवा लीगच्या शेवटच्या दिवशी आपण त्या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत। आपण 2000 त्या ठिकाणी प्रेक्षक बसतील अशा प्रकारची गॅलरी, 2 संघांना त्या ठिकाणी रूम्स, त्या ठिकाणी ज्या ज्या काही आपल्या पेणच्या पॅव्हिलियन मध्ये ज्या ज्या काही सोयी सुविधा आहेत तशा प्रकारचं पॅव्हिलियन त्या ठिकाणी उभं करण्यात येणार आहे। सांगावाचा मुद्दा एवढाच वाटतो की मी दरवर्षी आपल्याला सांगतो की ISPLच्या माध्यमातून ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे नेते आशिषजी शेलार साहेब यांनी ISPLची त्या ठिकाणी निवड केली आहे, ISPLच्या माध्यमातून अनेक गुणवंत खेळाडूंना स्थान मिळावं। आपण पाहतो की लेदर क्रिकेट हा फक्त IPLच्या माध्यमातून टेक्निक खेळला जातो, परंतु माझ्या गावातील, माझ्या भागातील, माझ्या शेजारील लोकांना टेनिस क्रिकेट मध्ये पुढे यावं याच्यासाठी ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगची त्या ठिकाणी स्थापना झाली आणि ती स्थापना होत असताना आपण पाहतोय की आपण टेनिस क्रिकेटला एक सुवर्ण युग असं आलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आज आपल्या भागातील आशीर्वाद ठाकूर यांची आज हैदराबाद संघामध्ये निवड झाली आहे। खऱ्या अर्थाने आज टेनिस क्रिकेटला सुवर्ण युग आलेलं आहे। मला निश्चितपणे आनंद वाटतोय की आपण बघतोय की क्रिकेट खेळता पण क्रिकेटला सुद्धा आता एक वेगळं व्यक्तिमत्व प्राप्त झालंय आणि माझ्या भागातील खेळाडू ज्या प्रकारे आशीर्वाद ठाकूर जातात त्या प्रकारे पुढे दिसत आहेत। मला याचा सार्थ अभिमान आहे। आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो की भविष्यामध्ये ही लीग अत्यंत चांगली होईल आणि चांगल्या प्रकारचं या ठिकाणी नाव होईल आणि रायगडमध्ये या लीगचं आता नाव आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये नाव गाजेल अशा प्रकारचं काम आपल्याला येत्या काळात करायचं आहे।